आत्ता आपण पावसपासून थोडंसं दूर आलो. नजारा बघा इथून. तर इथं गणेश गुळे स्वयंभू गणेश मंदिर आहे इथं. तर आपण या मंदिरामध्ये आलेलो पहिले. हे बघा आता एवढे लोक आहेत आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहेत. हे हाय करा सगळ्यांनी. तर आपण डायरेक्टली ब्लॉग चालू केला, इंट्रो दिला. तर आता डायरेक्ट इथून चालू करतोय. श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेश गुळे. मंदिराच्याच समोर एक विहीर आहे. पांडवकालीन लिहिलंय खरे ते. पांडवकालीन विहीर आहे. पांडव इकडनं पण आले होते. ते बघ एवढी खोल आहे. खोल आहे अजून. पाणी आटलंय वाटतं. इकडे चमकाड रे चमकाड. इकडे मारलं तर सगळे पक्षी येतील. मागून येत आहेत बाकीचे. पुढे जाऊन बघूयात आपण. हे बा, अरे बापरे, वटगाव वागुळ पा किती. ओंकार वट वागुळ बघ मध्ये. इथं बघ किती आहे. अरे बापरे, खूप मध्ये होती विहीर. पांडवकालीन विहीर आहे असं मानलं जातं. वरतून प्रकाश येतोय. पांडवकालीन विहीर. लोक फोटो काढण्यात मग्न झाले. इकडनं नजर पहा. संपूर्ण जंगल आहे आजूबाजूला. रान आहे पूर्ण. मंदिरामध्ये आलो जरा दर्शन घेऊया जरा मंदिरामध्ये. आणि इथून नजारा पण तुम्ही बघा काय भारी दिसतोय नजारा. एक नंबर मस्त आहे. पूर्ण रान आहे ना का. गुरव दर्शन घेतलं आणि इकडचा नजारा परत दाखवतो तुम्हाला. इथून व्ह्यू बघा. इथं काम करायला माणसं आलेली. इथं बसून काम करतायत एवढ्या भारी नजाऱ्यामध्ये. संपूर्ण रान आहे इथून. घनदाट रान आहे. आणि अधूनमधूनच घरं दिसत आहेत. नारळाचे झाडं आहेत तेव्हा तिथं मध्ये दिसत आहे. सुपारीचे झाडं आहेत. काजूची झाडं आहेत. फणसाची आहे. आंबे पहा इथं. आंबे आहेत. भरपूर असे झाडं आहेत. चला इथून निघूयात कारण की आता इथून बीचवर जायचं आहे. सैलदिदी घेऊन चालली. बीचचं नाव नाही माहिती अजून आपल्याला. बघूयात जरा. हे आत्ताच दर्शनाला आले. आणि इकडे गर्दी भरपूर कमी राहते. आणि एकदम निळशार पाणी वाटतंय. आणि बाहेर देशातला डायरेक्ट समुद्र वाटतं इथं तर डायरेक्ट. पण आपल्या रत्नागिरीतलाच आहे हा. एवढ्या लोकांना जास्त माहिती नाही कोणाला. तुम्ही इथं भेट दिलीच पाहिजे नक्की द्या जेव्हा तुम्ही आली. रत्नागिरीचा सगळ्यात भारी बीच जर बोलला तर हा आहे. फक्त इथं पण थोडीफार घाण आहे. समुद्र फेकतोच बाहेर. सगळीकडे असलेली घाण म्हणजे बाकी आहे. तर किती जण आहे आज आलेले. डायरेक्ट अंदमान निकोबार सारखे बेटांचे जे बीच आहेत तसे वाटतंय डायरेक्ट. केवढा भारी समुद्र आहे पहा. आणि आपण गाड्यांवर इथं पोहोचतो. तर या समुद्राचं नाव गणेश गुळे बीच आहे हा. इथं तुम्ही येऊ शकतात आरामात फॅमिलीसोबत. कारण की एवढी गर्दी नाही किंवा एवढ्या लोकांना जास्त माहिती नाही. थोडंसं डोंगर चढून वगैरे नंतर मग परत उतरणे. तेव्हा हे लोक चालली सुद्धा. आम्ही जरा इकडं थोडंसं फोटोशूट करून घेतलं. वरती पकडण्याचं कारण म्हणजे वरतीच सूर्य आलेला ना. आम्ही काळे दिसतोय पूर्ण. आधीच काळे त्याच्यामध्ये पूर्णच काळे दिसतोय. हे बघा त्यांची मस्त तयारी. फुल खेळत आहेत मस्त. सगळ्यांच्या यांच्या मजा चालू आहेत.
त्यांच्या फुल मजा करून घेत आहे बीचवर. आणि इकडचा नजारा बघा, मला इकडचा नजारा भरपूर खूप आवडला. माझ्या नारळाची झाडी खूप फोटो काढायला लावतो मी, त्यांची व्हिडिओ काढतोय. तुम्ही हे फोटोशूटसाठीच आम्हाला घेऊन आलेले, पण बीच खूप भारी. आम्हाला हिडन प्लेस समजली आजच. भरपूर कमी लोक आहेत. काय जातो ओमकरणी ना इथून बाटली उचलली आहे आणि ते समुद्राचं पाणी भरून आम्ही फोटो काढतोय. गणेश गुळे बीच आहे. गणेश गुळे नाव आहे बीचचं. तर आपल्याकडे टायमाची मर्यादा असल्यामुळे निघायला लागतं, कारण आपल्याला परत दापोलीला जायला निघायचं आहे इथून. कारण की दापोलीवरनं सामान घेऊन परत आपण उद्या सकाळी नाशिकला जायला निघूयात. आणि इथंच कोकण सिरीजचा एंड होईल. बरं की नाही ओमकार? परत कोकणात जूनमध्ये, जून जुलै. तर बीचवरनं निघालेलो आणि करवंद खायला थांबलेलो. इकडे पण किती घेतलेत करवंद. एवढे करवंद आता आम्ही जमा केलेले आहेत. इकडे सगळे करवंदाचे झाड आहे आणि जांभूळ पण आहे अधूनमधून. इकडे फोटोशूट चालू आहे लहान पोराचं. तर आता आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलेलो आहे. जेवण रेडी होत आहे. इकडे बसलेले आणखी. तर मेन्नी बांगडा फ्राय, चिकन थाली, परत आपण आहे ना व्हेज आहे. तर आता ताईंनी बांगडा थाली मागवलेली आहे ना. काय काय त्याच्यामध्ये? बांगडा आहे का? बांगडा फ्राय, तंदूर रोटी आहे, भात आहे. इकडे काय रस्सा आहे, इकडे सोलकढी आहे आणि हे काय नाही याच्यामध्ये हे असे. तर ही थाली त्यांनी मागवलेली. बाकीच्यांची अजून येते. तिकडे एक मागवलेली. हा हे असं नंतर येईल ना. असं करा, चालू करा तुम्ही. नाही अहो टेस्ट करा म्हणजे सांगायला लोकांना. खरंच का? तुम्ही फक्त रशियामध्ये उडवलं आणि सांगताय. हे ट्राय करा, मच्छी ट्राय करा. मच्छी सांगा. चांगली का? आवडलेलं आहे ना. आमचं बघू व्हेजचं कसं आहे. तर यांनी इकडे चिकन थाली पण मागवलेली आहे. जरा लोक टेस्ट करा. व्हेजवाल्यांवर अन्याय होणार आहे.